नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवतोय मस्त चमचमीत ढाब्यासारखी अंडा करी घरच्या घरी। तुम्ही पाहू शकता अंडा करी आपली मस्त टेक्स्चर पाहिलं तर अगदी ढाब्यावर जशी मिळते तशी बनलेली आहे। कलरही फार सुंदर आलेला आहे आणि याच्यामध्ये खोबरं काजू काही न वापरता फक्त कांदा टोमॅटो वापरून पण अगदी वेगळी रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 अंड्याची अंडा करी बनवणार आहे। 5 अंडी मी उकडून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट, थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व अंड्याला लावून घेतलेलं आहे। आता ही अंडी आपल्याला छान मस्त वरून अशी फ्राय करून घ्यायची। त्या अगोदर मेन म्हणजे या अंड्याला आपण चीर पाडून घ्यायचे, जेणेकरून जे काही आपण अंडा करी किंवा काही बनवतो त्याचा फ्लेवर पूर्ण आतपर्यंत जातो। तर अशा प्रकारे 1 चमचाभर मी इथे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि ही अंडी सोडून अगदी लो टू मीडियम फ्लेमवर ही अंडी जी आहे ती सर्व बाजूनी इक्वली अशी फ्राय करून घ्यायची, जेणेकरून एक छान असं कोटिंग येईल वरून। तर ही अंडी जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा स्टार्टर म्हणून किंवा असंही खायला देऊ शकतो, फार सुंदर लागतात। याच्यावर थोडीशी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालायची, फार सुंदर लागतात। तर इथे पाहू शकता छान अशी अंडी आपली 2-3 मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे। छान असं एक वरून कोटिंग आलेलं आहे। या स्टेपला आपल्याला ही अंडी काढून घ्यायची आहेत। पाहू शकता दिसायला जितकी सुंदर दिसत खायलाही तितकीच टेस्टी लागतात। सर्व अंडी काढून याच पॅनमध्ये मी 1 चमचा म्हणजे अगदी मोठा चमचा तेल घातलेला आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे स्लाइसेसमध्ये कट करून घेतले होते। ते आता आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। तुम्ही जर तेल जास्त वापरत असाल तर कढईमध्ये वगैरेही फ्राय करू शकता। तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटांनंतर आपला कांदा फ्राय करून झालेला आहे। तो थोडा साईडला करून घेऊया आणि याच पॅनमध्ये इथे मी 1-2 इंच अद्रक आणि 10-15 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत। त्या सर्व आपल्याला इथे फ्राय करायचं आहे। मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तोही घालायचा आहे आणि ते सर्व आपल्याला आता परत एकदा कांदा टोमॅटो मिक्स करून व्यवस्थित असं फ्राय करून एकजीव करून घ्यायचं आहे। तेव्हाच या ग्रेव्हीला जी आहे ते मस्त असं ढाबासारखी जी टेस्ट आहे ती येते घरच्या घरी। तर एक अगदी ढाब्याची सिक्रेट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आता हे सर्व आपलं कांदा टोमॅटो 2 मिनिट झाकण लावून भाजल्याच्या नंतर छान असं पाहू शकता टोमॅटो वगैरे सॉफ्ट झालेला आहे। तर आपला हा ग्रेव्हीचा मसाला तयार आहे, तो थंड करून घ्यायचा आहे। इथे कढईमध्ये मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जे कांदा फ्राय करून उरलेलं पॅनमध्ये तेल होतं तेही घातलेलं आहे। अर्धा चमचा जिरा घालायचा आहे तेल गरम झाल्यावर। साधारण एक अर्धा टीस्पून इथे हिंग घातलेला आहे। हिंग थोडं जास्त घालायचं, फार छान टेस्ट येते। त्यानंतर जो मसाला होता आपला तो थंड करून या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। आता जरी कलर असा दिसत असेल कारण आपण कांदा तो छान असा ब्राऊन केला होता, तरी याच्यामध्ये जेव्हा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालू तेव्हा कलर फार सुंदर येतो। पण मस्त असा खमंग सुवास सुटलेला आहे घरामध्ये, कारण कांदा जो आहे तो अगदी छान मस्त फ्राय केला होता आपण। आता याच्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत। तर याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर। आता हे सर्व अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनिट। त्यानंतर मी ते गॅसची फ्लेम बंद करून त्याच्यामध्ये मी 2 चमचे घट्टसर असं दही घातलेलं आहे। तर दही घालताना गॅसची फ्लेम कधीही बंद करायची, नाहीतर दही आपलं फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे ग्रेव्ही जी आहे ती अशी एकसारखं टेक्स्चर येत नाही, तर फाटते। त्यामुळं गॅसची फ्लेम बंद करून मी छान असं हे दही जे आहे ते सर्व मिक्स करून घेतलं आहे। 1 टीस्पून याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम चालू करून 3-4 मिनटं मी छान अशी ग्रेव्ही ही मस्त अगदी छान हलवून फ्राय करून घेतली। तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे। तर मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये मी एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। तर मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, साधारण 1.5 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। 5 अंड्याची आपल्याला इथे ग्रेव्ही बनवायची आहे। तर याच्यापेक्षा पातळ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाणी आणखीन ॲड करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व मसाले वगैरे वाटण वगैरे आपलं छान फ्राय झाले, त्यामुळे ही झटपट अशी करी बनवून तयार होते। तर 1-2 मिनटं छान शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये जी आपण उकडून फ्राय करून घेतलेली अंडी होती ती घालायची आहेत। अंडी जास्त हलवायची नाही। इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। याच्याने फ्लेवर मिरचीने आणि कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो आणि 3 मिनटं छान असं मस्त झाकण लावून ही अंडा करी जी आहे ती न हलवता शिजवून घेतली। तुम्ही पाहू शकता मस्त असा तवंग आलेला आहे आणि जी थिकनेस आहे ती अगदी परफेक्ट हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जशी मिळते तसं बनलेलं आहे। तर अगदी झटकेपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तर ही अंडा करी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे। झटकेपट आणि कमी साहित्यात, म्हणजे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता ही अंडा करी जी आहे ती आपण सर्व करूया।
तर इथे पाहू शकता मस्त अशी अंडा करी मी सर्व करून घेतलेली आहे. तुम्ही ही अंडा करी चपाती, भाकरी, रोटी, नान, भात, परोठे कशासोबतही सर्व करू शकता. फार सुंदर लागते. झटकेपट आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये अगदी हॉटेलसारखा ढाब्यासारखा आनंद अंडा करी बनवून घेऊ शकतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही अंडा करीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.